हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान आणि यामधील घटक 5वा आज आपण अभ्यास करणार घटक 5वा आहे बल आणि दाब. या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच चॅनलला किंवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजचा घटक आता आपण सुरू करूया. घटक 5वा, बल आणि दाब. बल आणि दाब. ओके, आता यामध्ये आपण काय अभ्यास करणार आहोत तर बघूया. बल ही संकल्पना आपण काय करूया थोडक्यात आपण बल या संकल्पनेच्या थोडक्यात आपण अभ्यास करूया किंवा समजून घेऊया. आता आपल्याला काय माहीत आहे बघा, एखाद्या स्थिर वस्तूला ओढले असता किंवा ढकलले असता ती वस्तू काय करते, जागा बदलते. नक्कीच आहे. आपण कोणत्याही वस्तूला ढकललं किंवा थोडंसं पुढे ओढलं मागे ओढलं तर ती वस्तू काय होते, जागा बदलते. त्या जागेवरून ती वस्तू हलते की नाही? ओके, हलते. म्हणजेच काय, जागा बदलते. वेगवान कारला ब्रेक लावल्यास ती काय होते, थांबते. जर एखादी वस्तू गतिमान असेल, आता एखादी वस्तू ओढतो तेव्हा ती स्थिर असते. ओके, एका जागेवर स्थिर असते आणि एखादी स्थिर असते त्याला बल लावल्यावरती ती जागा बदलते. तसेच एखादी वस्तू गतिमान असेल, आता वेगवान गाडी म्हणजे गती असणं की नाही, म्हणजे ते गतिमान म्हणतो आपण. गतिमान वस्तूला ब्रेक लावतो म्हणजेच काय लावतो, बल लावतो. म्हणजे ती कार काय होते की गाडी काय होते, थांबते. म्हणजेच इथे लक्षात तुम्हाला येते बघा, स्थिर वस्तूला बल लावल्यावरती ती जागा बदलते. ओके, आणि की गतिमान वस्तूला बल लावल्यावरती तिचं गतीत मग बदल होतो किंवा थांबते, म्हणजे गतीमध्ये बदल होतो. एवढं आपल्या लक्षात येते. ओके, चला माहीत करून देऊया. काय काय माहीत करून घेऊया. ढकलणे ओढणे या क्रियेमुळे वस्तू जागा बदलतात किंवा गतिमान होतात. ओके, आता काय काय उदाहरणं दिसते बघा या ठिकाणी. एक कोणतरी हातगाडी ढकलते पहिल्या चित्रामध्ये. विहिरीतून पाणी बाहेर काढतात. ओके, ती दुसऱ्यामध्ये क्रिकेटर आहे, बॅटने बॉल मारतोय आणि एक वस्तू ओढतोय. ओके, अशा काही 4 चित्र आपल्याला दिसत आहेत. आता यामध्ये ओढणे ढकलणे या क्रिया कोणत्या चित्रात दिसत आहेत त्या दाखवलेल्या तक्त्याप्रमाणे वहीत तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. कोणतं आहे? आता ओढणे आणि ढकलणे. आता या ठिकाणी मी दाखवतो ओढणे कुठले आहे, ढकलणे कोणते आहे. हे बघा, ही ढकलणे आहे. ओके, या ठिकाणी ओढतोय कारण पाणी वरती काढतोय. हे बॉल ढकलतोय पुढे आलेला बॉल आणि हा ओढतोय. हा ओढणेमध्ये येईल. हा पण ओढतोय, 2 ओढणे. आणि हे मधील 2 आहेत, हे ढकलण्यामध्ये. कळलंय तुम्हाला चित्र? मग चित्र क्रमांक 1 आणि 3 हे ओढण्यामध्ये येईल आणि 2 आणि 4 ढकलण्यामध्ये. चित्र क्रमांक 1 आणि 3, इथं चित्र क्रमांक 2 आणि 4. कळतंय? ओके, आणखी उदाहरणं तुम्ही या प्रकारे लिहू शकता. म्हणजेच आपण काय शिकलो या व्हिडिओमध्ये, तर एखादी वस्तू ओढल्यास अथवा ढकलल्यास बल लावावे लागतो. एखादी वस्तू ओढतो म्हणजे आपण ताकद लावतो की नाही. म्हणजेच काय, ताकद म्हणजेच काय, बल लावतो. कळतंय तुम्हाला? बल म्हणजे कळलं, एखादी वस्तू ओढायची असेल आणि ढकलायची असेल थोडीशी ताकद लावतो, जोर लावतो की नाही, त्या जोरालाच आपण बल असे म्हणतो. तर यावर्षी आपण काय करणार आहोत, 6वीमध्ये बल आणि दाब या पाठामध्ये बल ही संकल्पना आपण शिकणार आहोत. बल म्हणजे काय, बल या संकल्पने संदर्भात अधिक माहिती यावर्षी म्हणजे इयत्ता 6वीच्या पुस्तकात, जे विज्ञान पुस्तक आहे त्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.
सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.